मेरा नाम अश्विन जगन्नाथ बिसेन है। आज हम लोहारा बीएससी थर्ड सेमेस्टर का पेपर देने के लिए गए तो आज रास्ते में ट्रक वाले ने जानबूझ के ब्रेक मारा। हम उसके पीछे होते हुए भी उसने पीछे नहीं देखा तो हमारी गाड़ी डायरेक्ट उसके चक्के के नीचे गई और मेरे को यहाँ पे लगा है। हम 3 लोग थे, इसी वजह से हमने उनके ट्रक वगैरह रोके गए हमारे गांव में। तुम और क्या बोलोगे इसके बारे में? ये ट्रक पूरे परमानेंट के लिए बंद होना चाहिए सर, ये वाले रोड से, क्योंकि आमगांव जाने तक के पूरी डस्ट आती है, हमारे आंखों में पूरे कपड़े ख़राब हो जाते हैं सर। और जगह जगह पूरे खड्डे हैं, आमगांव जाने तक की पूरी व्यवस्था ख़राब है और ओवरलोडिंग चलती है ट्रक वगैरह। शासन ने इसकी तरफ पूरा 100% ध्यान देना चाहिए। माझे नाव प्रमोद रमेश बिसेन आहे। मी ग्राम सित्तेपार, तालुका आमगाव, जिल्हा गोंदियाचा रहिवासी आहे। आमच्या गावामध्ये भरपूर दिवसापासून खूप ओव्हरलोडिंग ट्रक चालतात, त्यामुळे गावातील प्रत्येक नागरिकाला ये जा करण्यासाठी खूप त्रास होत असतो। जागेजागी आपल्याला गड्डे दिसत असतात। तसेच जे हिरवळ आहे ते हिरवळ पूर्ण डस्टने भरलेली आहे। त्यामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान होत असते, गावातील नागरिकांच्या स्वास्थ्यावर त्रास होत असते। याकरिता आम्ही वेळोवेळी अनेक ठिकाणी पाठपुरावा केलेला आहे। सभेमध्ये एक ग्रामसभा आयोजित करण्यात आलेली होती मागे। तसेच RTOमध्ये आपण पाठपुरावा केलेला आहे, परंतु शासनाने याकडे खूप दुर्लक्ष केलेलं आहे। 2 दिवस ट्रक आपल्याला बंद होताना दिसतात, अजून पुन्हा तीच स्थिती येत असते। तर शासनाला आमचा एकच अट आहे की त्यांनी कृपया याकडे लक्ष द्यावा। नमस्कार, मी विजय बिसेन, मी ग्राम सितेपार येथे एक नागरिक आहे। आमच्या गावातून जो खनिकर्म विभागाने जे ट्रक वगैरे चालत आहेत ते इलिगली चालत आहेत। हा रस्ता आपला प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या अंतर्गत बांधण्यात आलेला आहे। या ट्रकचे लिमिट फक्त 10 टन वाहक क्षमताची आहे, पण याच्यातून 40-50 टनतून माल जात आहेत। ह्या ट्रकमुळे काय प्रॉब्लेम झाला आहे तुम्ही इथून बघू शकता की इथून जे यांची गिट्टे आहे ते गिट्टे सांडत जात असते, त्याच्यानं मुरुम सांडत जात असते। शाळेतून येणारे जाणारे जे मुलं आहेत त्यांचे अपघात होत असते, गुरंढोरं वगैरे याच्यामुळे खूप सारे अपघात झालेले आहेत। मी ह्याच्या आधी आमचे गावचे सरपंच साहेब यांच्यासोबत आम्ही एक मुख्य वाहतूक निरीक्षक केसकर साहेब यांच्यासोबत सुद्धा भेट झालेली आहे। त्याच्यानंतर आम्ही एक लेटर आपला पोलीस स्टेशनला दिलेला आहे, एक तहसीलदारला दिला आहे, खनिकर्म अधिकारीला सुद्धा दिलेला आहे। आमची मागणी एवढीच आहे की नियमानुसार इथून जे ट्रकची वाहन क्षमता आहे ती फक्त 10 टनची आहे। 10 टनच्या वर इथून कोणताही ट्रक जायला नको, कारण की ह्यांच्यामुळे आम्ही आपलं गावाचं नुकसान का बरं करायचं, आम्ही आपल्या प्राणाची आहुती का बरं द्यायचं, आमचा एवढंच मुद्दा आहे, बस क्लिअर। आता ह्याच्यानंतर आपले RTO साहेब वगैरे येत आहेत, केसकर साहेब वगैरे, त्याच्यानंतरची कारवाई आता पुढे होईल। सर, मला हे सांगा, सित्तेपार गावामध्ये आज ओव्हरलोडिंग ट्रक पकडले आहेत गावकऱ्यांनी, याबद्दल तुम्ही काय बोलाल? जशी आम्हाला तक्रार प्राप्त झाली तर आम्ही त्वरित इथे येऊन जी वाहने इथे आढळलीत त्यांच्यावर आता आम्ही त्यांचे सर्व वाहनांचे कागदपत्र तपासून मोटार वाहन कायद्याच्या नियमानुसार जी कारवाई त्यांच्यावर शक्य आहे तसे चालन जे त्याच्यामध्ये आम्हाला नियमच्या बाहेर आढळतील वाहने त्यांच्यावर शासनाच्या मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करून त्यांना चालन जारी करण्यात येणार आहे। ओव्हरलोड सर, ज्यामध्ये ओव्हरलोड असेल ओव्हरलोड जे वाहनं उभी आहेत सध्या त्यांना आता आम्ही काटा करण्याकरता घेऊन जात आहोत। काटा करून झाला की जर त्याच्यामध्ये ते ओव्हरलोड आढळले तर त्यावर ओव्हरलोड संदर्भात जी कारवाई आहे ती करण्यात येईल। आमच्या माहितीप्रमाणे सर या रोडवरती 10 टन ची क्षमता आहे, त्याबद्दल तुम्ही काय बोला? त्याबद्दल मोटर वाहन कायद्यानुसार त्याबद्दल मला कल्पना नाही याची। त्या मोटर वाहन कायद्यामध्ये त्या बाबतीत काही रस्त्याच्या टनेजबद्दल काही दिलेलं नाही, तर ते आमचे वरिष्ठ सांगू शकतील त्याबद्दल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।